नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं उमरच यात्रेचं पारंपरिक मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला हिंगणेकरांचा गर्जा आणि सोबत पाहला अंधारवाडीचा महाराज. अप्रतिम अशी जोडी पाहिली आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. संपूर्ण टीम आपल्या समवेत आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. मोठा विजय आज आणि मला वाटतं मगाशी दादांची महाराजची मुलाखत घेतलेली, त्या मुलाखतीमध्ये दादांनी सांगितलेलं आज जोडीला भयान स्पीड लागले, आज एक नंबर करणार जोडी. 3 वेळा सांगितले, एकदा नाही तर 3दा सांगितले. काय आनंद आहे आज? आनंद काय, गाडीच पळती या. बर, राजू पाटलाने जुळवून आणलंय सगळं आकाशनगरच्या, त्यामुळे गाडी पळाली चांगली. लांब मिशीचं काय म्हणजे काय, कारण तुम्ही मगाशी पण ते नाव घेतलं, काय सांगा? काय झालं, आमच्या वडिलांना वडील ड्रायव्हर होते, ही समोर आहे ती, वडील जुनं ड्रायव्हर. म्हणजे सगळ्या पब्लिकनं लांब मिशी संभा ड्रायव्हर खटाव नाव पाडलं, ठेवलेले होते त्यामुळे ती पहिल्या माणसाने नाव ठेवलेलं आहे लांब मिशी. हा, ती त्याच नावानं गाडी पळती, त्याच टोपण नावानं. हा, सायद शेठ काळे हिंगणे संभा ड्रायव्हर लांब मिशी या नावानं गाडी पळती आमची. आजकाल हे नाव दिसतंय प्रत्येक मैदानामध्ये, कारण मोरे सर पण पुकारत असतात. कायम चर्चेत आहे आता नाव, काय सांगाल त्याविषयी? चर्चेत आहे म्हणजे आमच्या दाजींच्या मुळे चर्चेत आहे नाव. दाजींचं सहकार्य लय आहे हिंगण्याच्या. बर, कुठून घेतलाय दर्जाचा जरा इतिहास सांगा. दर्जा हा नाशिक वरनं घेतलाय. बर, किती महिन्याचं असताना घेतलेलं वगैरे कसं? नाही, आता आत्ता घेतला, 6 महिने झालं बैल. 6 महिन्याचं. बर बर, क्या यापूर्वीचा इतिहास कसा होता, म्हणजे मैदान वगैरे कुठली झालेली, कसं? बैल आपल्याच भागात पळत होता. हा, हो, पण बैलाला बैल लागत नव्हता. बैल खरा उजव्या खानचा. आता डाव्या खानची बैल लागत नाही म्हणून आपण डावीनं पळवायला लागलो. बर, हो. दादांकडे पण येतो मी. दादा नमस्ते. जरा पुन्हा एकदा तुमच्या नावाचा उल्लेख करा. तुमचं नाव सांगा. तो पण नाव पण सांगा आणि ओरिजिनल नाव पण सांगा. मी माझे चुलते गाडी हाणीत होते. चुलत गाडीतनं पडल्यानंतर मी गाडी हाणायला लागलो आणि पहिल्यापासून गरिबांच्या गाड्या हाणल्या. आणि नंतर मी पेडगावात पडल्यानंतर मुलगा तयार केला, मुलाला गाडी हाणायला लावली. दादा, तुम्ही जसं म्हटलात गरिबांच्या गाड्या मी हाणल्या, हो. तो आशीर्वाद नंदीचा आज तुम्हाला कुठेतरी दर्जेच्या रूपात मिळालाय म्हणावं लागेल. भेटला की. हा, काय पुन्हा नाव सांगा तुमचं, काय तुम्हाला मित्र म्हणून काय पुकारतात तुम्हाला? लांब मिशी ड्रायव्हर. लांब मिशीचा ड्रायव्हर. मित्रांनो, एक अनुभवी ड्रायव्हर आहेत दादा. आणि दादा, आतापर्यंत मैदान कुठली झाली चालू आता? 2026 ला कुठले गुलाल झाले? आता बोरकवडीचा एक झाला, कोरेगावचं 2 झालं. परत ह्याचा आपला औंधचा एक झाला, क्वार्टरला राहिली. आणि हातचा एक. कुणाच्या नावानं गाडी पळते कशी? सायद शेठ काळे हिंगणे संभा ड्रायव्हर लांब मिशी खटाव. आता चालू सीझनला कुठल्या नंदींसोबत पाहिलाय? सगळ्या चांगल्या नाशिकच्याच बाहेरात लय पळाला आणि इकडे फक्त आज महाराज संघ आणि लक्ष्मण संघ. आणि आमची घरची गाडी पळती कन्हैयान ह्याची गरजेची. हो, त्या गाडीचं बी 2 गुलाल झालं चांगलं. सुट्टी मेकर पण आहेत. अण्णा नमस्ते. नमस्ते. तुम्ही जवळ आला की बैल जरा घाबरला? काय ना, तसं नाही काय, बियाला काय सांगाल दर्जाविषयी? हाय, बैल चांगला आहे, दोन्ही साईड नाही बैल उभा राहायला, सगळा मांडा बिंडा चांगला आहे, काय नाही बैल दोन्ही साईड पब्लिकनं पोहोचतो. काय जाणवलं या जोडीचा? महाराज काय खट सलग 2 मैदानात गुलाले. खट शिमी उजवीनं काढला, काय अडचण नाही, त्यामुळे चांगली गाडी पळाली. पब्लिकला बी शिमीला, फायनलला बी चांगली पळाली. आजकाल तुमचे पण स्टार जबरदस्त चालले आहेत, स्टार आहेत आमचे. म्हणतात नाही बैल तर पळत असतं, पण सुट्टी पण होणं तेवढंच महत्त्वाचं. बरोबर आहे. आजकाल 1-2 गुलाला तर दिसतेच. काय हो, आहे गुलाला आहे. आशीर्वाद. दादा, आता 21 ला मैदान आहे मोठं कोरेगावचं. 21 ला आमच्या डोक्यात आहे अशीच गाडी हाणायची. चाललंय, चांगली पळती चांगली गाडी. स्पीड पण चांगलं. मला वाटते फायनलला पण सुट्टी गाडी लागली. हो, फायनलला काय क्षण होता उभं राहून आलाय तुम्ही? नाही, गाडीला गतीच तितकी होती, मलाच कळलं नाही मी उभा राहिलेलो. इतकं स्पीड होतं गाडीला. हो दादा,
ज्यावेळेस आता ड्रायव्हर क्षेत्रात तुम्ही आहात, बऱ्यापैकी स्पर्धा वाढली. हो कसं बघताय, घरची गाडी तुम्ही आज चालवताय हो. आणि काय एक म्हणजे काय जाणवतं तुम्हाला, म्हणजे घरची गाडी जेव्हा चालवता बाहेरच्या गाड्याचे काय कॉम्पिटिशन वाढले त्यामुळं ड्रायव्हर क्षेत्रात पण तुम्हाला म्हणजे एक स्पर्धा वाढली म्हणावं लागेल. हो. मोठ्या गाड्या वगैरे मिळतात का आणायला? नाही मी आतापर्यंत मोठ्याच गाड्या आणत होतो सगळ्या. लक्ष्मण बापूंचा पक्षा, परत मुळशीचा मथुर बितूर, ती महाकाल ग्रुपचा, बर. त्या सगळ्या मोठ्याच गाड्या आणत होतो. बर. आणि आता घरची बैल असल्यामुळे काय ते जमत नाही एवढं आता. हा. हो मग घरच्याच गाड्या पळवतो. बर. एक म्हणावं लागेल की अप्रतिम असा नंदी पळतोय आणि भविष्यामध्ये पण नाव ठेवणार तुमचं 100. हो दादांचं एक टार्गेट आहे, महाराजचे मालक आहेत हा. त्यांचं एक टार्गेट कोरेगावचा 21चा हिंद केसरी समोर लागला पाहिजे. नाही करूया हा करूया. आमची बी हॅट्रिक होईल ना, कारण सलग 2 वर्ष कोरेगावला राहिलोय ना. बरोबर. मी हा. बापूंच्या पक्षावर. बरोबर. त्यामुळे तिसऱ्यांदा काय गरजावर राहतोय, महाराजवरून गरजावर राहतोय का. भावनिक झालं का? हो काय सांगेल म्हणजे आता काय बैला लागत नव्हती. हा आणि ही मोठी जेवढी येते का नाही ती बैल देत नाही आपल्या गरीबाला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी बैलाला बैल लागल का नाही त्या दिवशी सगळ्यांना मोठ्यांना मारणार मी. हो त्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स आहे. हो त्या बैला एक अनुभव पण आहे तेवढा आणि अनुभव आहे. अनुभव माणूसच घरात असल्यामुळे काय माग म्हणजे बेण्यासारखं काहीच नाही. म्हणजे म्हणतात ना ती एक माग सपोर्टच आहे ना तसा. माग तेवढा भक्कम support हो. आहे, त्यामुळे काय विषय नाही. हो चालेल, शुभेच्छा तुम्हाला. तुमचा नंबर सांगा म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट. 84 83 85 74 83. बरं मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अप्रतिम पळतोय असा हिंगणेकरांचा दर्जा. धन्यवाद.